घराघरामध्ये वाद आहे आणि त्या वादामुळे दोन कुटुंब वेगळे होत आहेत. पण अहो यात नवल नाही की दोन कुटुंब वेगळे होत आहेत, परंतु एका परिवारातले दोन व्यक्ती सुद्धा तुटतात. का? या वादविवादामुळे असं होत आहे. म्हणून वादविवाद करू नका. अहो आज भावामध्ये वाद आहे, यामध्ये देखील नवल नाही. आज शेजाऱ्यात वाद आहे, यामध्ये देखील नवल नाही. आज आई मुलामध्ये वाद आहे, यात देखील नवल नाही. परंतु ज्यांनी 7 फेऱ्या घातल्यात, 7 जन्माच्या गाठी बांधल्यात, या पती पत्नीमध्ये देखील वाद आहे. अहो कशाला उगा एकमेकांना दोष देतात? कशाला उगा एकमेकांच्या चाड्या चुगल्या करतात? काय भेटतं असं केल्याने? उगाच वादवाद करू नका. अहो पुरुष मंडळाने देखील आपल्या बायकांचं धुणं काढू नका, तर त्यांना दसऱ्याचं धुणं धुवू लागा. प्रेम वाटतं आणि एकमेकाला काम करू लागले, म्हणून एकमेकाला सहाय्य करा. याने आपुलकी वाढते, ना की वादवाद होतात. तर तुम्ही वादविवाद करू नका, भांडण तंटा करू नका.